तर त्याच्यामध्ये इकॉलॉजीचा पार्ट झालाय आणि सेकंड आपण बघतोय की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. ओके, तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मीन्स काय? IPM, it is the pest management system that utilize all the suitable techniques and methods in compatible manner to reduce the pest population below the EIL level. म्हणजे काय करणार आहेत की आपण ज्या सगळ्या मेथड्स बघतोय, जसं इनलिस्ट केलं होतं बघा IPMचं जी PPT होती ना त्याच्यामध्ये, जसं आपण टूल्स ऑफ IPM काय काय आहेत किंवा मेथड्स ऑफ IPM, जस्ट इनलिस्ट टूल्स ऑफ IPM और मेथड्स ऑफ IPM. Cultural method, mechanical method, physical method, legal method, HPR, chemical method and biological method. तर या सगळ्या मेथड्स आहेत. जसं आपण म्हटलं की IPM इज द पेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम. ही काय की पेस्ट मॅनेजमेंट किंवा पेस्ट कंट्रोल करण्याची एक सिस्टीम आहे. तर या सिस्टीम मध्ये काय केलं जाते की ऑल सुटेबल टेक्निक्स आणि मेथड्स, म्हणजे जे की आता हिनं इनलिस्ट केल्या त्या सगळ्या मेथड यूज करून आपण काय करणार आहे की इन कंपॅटेबल मॅनर मध्ये यूज करून आपण काय करणार आहे की पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करणार आहे बिलो द EIL लेवल. EIL म्हणजे काय? EIL आवाज येतोय? Lowest pest population. It is the lowest pest population which can be tolerable किंवा इकॉनॉमिकल इंजुरी लेवल त्याला म्हटलं जाते. तर त्या लेवलच्या खाली आपल्याला काय करायचं की पेस्ट पॉप्युलेशन आपल्याला कंट्रोल करायचं आहे. तर या सगळ्या मेथड आपण वापरणार आहे. तर तुम्हाला क्वेश्चन पण असणार आहे असाच, डिफाईन IPM, त्याच्यानंतर असणार आहे की इनलिस्ट डिफाईन IPM तुम्ही जर डिफाईन केलं तर त्याला 1 मार्क असणार आहे. त्याच्यानंतर काय असते, इनलिस्ट ऑल टूल्स ऑर मेथड्स ऑफ IPM, त्याला 1 असणार आहे. आणि राहिलेले जी काही कुठलीही असेल एक्सप्लेन करायला त्याला काय असणार आहे, 2 मार्क असणार आहेत. तसा एक क्वेश्चन तुम्हाला 4 मार्कला असतोय. तर त्या एका क्वेश्चन मध्ये जे पहिले आहेत ना, डिफाईन आणि इनलिस्ट, हे बऱ्याच वेळा तुम्हाला असतंच. आणि पुढे फक्त तुम्हाला सांगितलं असेल की कल्चरल मेथड करा किंवा बायोलॉजिकल करा किंवा काही सांगितले असेल, जी मेथड सांगितली असेल ती तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. ठीक आहे. तर आपण लास्ट टाइम बायोलॉजिकल कंट्रोल बघितले, ज्याच्यामध्ये काय केले की आपण पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल केले किंवा रिड्यूस केले बाय युझिंग व्हेरियस नॅचरल एनिमीज. ठीक आहे, तर ते बघितलं होतं आपण. त्याच्यानंतर आज आपण दुसरी एक मेथड बघतोय, होस्ट प्लांट रेजिस्टंट. ठीक आहे, तर तुम्हाला नावावरूनच कळत असेल बघा, जसं त्याचं मिनिंग बघा, होस्ट प्लांट रेजिस्टंट. ठीक आहे, तर होस्ट प्लांट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जसं ज्याच्यावरती फीड करतात ते प्लांट, दॅट इज अ होस्ट प्लांट. आणि रेजिस्टंट म्हणजे त्याची प्रतिकारक क्षमता. म्हणजे याच्यामध्ये काय माहितीये का, जसं आपण कल्चरल मेथडमध्ये किंवा बायोलॉजिकल मेथडमध्ये बघा की आपण काय करतोय की बायोलॉजिकल मध्ये बघा, तुम्ही जस्ट बायोलॉजिकल बघितले म्हणून त्याचं बघा तुम्ही, त्याच्यामध्ये आपण काय बघतोय, नॅचरल एनिमीज यूज करून, जसं प्रेडेटर, पॅरासिटॉइड हे यूज करून काय करतोय, किंवा निमॅटोड, व्हायरसेस, हे सगळं यूज करून आपण काय करतोय की पेस्ट पॉप्युलेशन करतोय, कंट्रोल करतोय. तर इथं काय असते बघा की होस्ट प्लांट रेजिस्टंट, जे होस्ट प्लांट आहेत त्यांच्याकडं व्हेरियस कॅरेक्टर्स आहेत, कशासाठी, टू रेजिस्ट द पेस्ट. प्रॉपर डेफिनेशन आपण पुढे बघतोय. फक्त नॉर्मली याच्यामध्ये काय बघा, होस्ट प्लांट रेजिस्टंट म्हणजे जे प्लांट आहे त्याच्याकडेच असे कॅरेक्टर्स आहेत की ते पेस्टला रेजिस्ट करतात. ठीक आहे, असा जस्ट त्याचा मिनिंग आहे. म्हणजे आपल्याला काही अप्लाय करायचं नाही, जसं आपण कल्चरल मध्ये कसं कल्चरल मेथड अप्लाय करू. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय की ऑलरेडी याच्यामध्ये किंवा त्या होस्ट जे प्लांट आहे त्याच्याकडे ते कॅरेक्टर्स, हेरिटेबल क्वालिटीज त्याच्यामध्ये असतात की ते त्या पेस्टला रेजिस्ट करतात. जसं बघा डेफिनेशन आहे, विचारलं जाते तुम्हाला, HPR, define HPR, that is the host plant resistance and mechanism of HPR, जे आपण पुढे बघणार आहे मेकॅनिझम. तर याच्यामध्ये हा क्वेश्चन असतो तुम्हाला, डिफाईन HPR अँड एक्सप्लेन मेकॅनिझम. तर याच्यामध्ये बघा फर्स्ट डिफाईन असते, तर त्याच्यामध्ये HPR, that is the relative amount of heritable quality possessed by the plant which influence the ultimate degree of damage done by the insect. It is called as a होस्ट प्लांट रेजिस्टंट. ठीक आहे, तर ते तुम्ही समजून घेतलं तर ते सोपं आहे, किंवा जे हायलाइट केले ते त्यातलं इम्पॉर्टंट पॉइंट आहेत बघा. तर काय म्हटलंय की इट इज द रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ हेरिटेबल क्वालिटी, म्हणजे हेरिटेबल क्वालिटी पजेस्ड बाय द प्लांट, म्हणजे जे तुमचं प्लांट आहे त्यांच्याकडे काय असतं की व्हेरियस अमाऊंट ऑफ हेरिटेबल क्वालिटीज असतात. ठीक आहे, प्लांटकडं. ठीक आहे, विच इन्फ्लुएन्स द अल्टिमेट डिग्री ऑफ डॅमेज.
आणि ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्याच्यामुळे ते काय करतात, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव किंवा जे डिग्री ऑफ डॅमेज आहे पेस्टचं, जे की इन्सेक्ट करणार आहे डिग्री ऑफ डॅमेज, तर त्याला ते काय करते की इन्फ्लुएन्स करते, म्हणजे त्याच्यावरती प्रभाव पाडते. असं इन्फ्लुएन्सचा जस्ट मिनिंग बघितला तर, किंवा ते कमी करते. तर असे क्वालिटीज किंवा असे कॅरेक्टर्स ऑलरेडी त्या प्लांटकडे असतात. तर हे लक्षात ठेवा, प्लांट आणि इन्सेक्ट हे जे हेरिटेबल क्वालिटीज आहेत ते कुणाकडे असणार आहेत, प्लांटकडे असणार आहेत. कशासाठी, फॉर द, अगेन इथं काय बघा, फॉर द डिग्री ऑफ डॅमेज म्हणजेच काय, अगेन पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी, किंवा जे काही डिग्री ऑफ डॅमेज डन बाय द इन्सेक्ट, जे इन्सेक्टने केलेलं जे काही डॅमेज आहे किंवा पेस्ट पॉप्युलेशन आहे ते कंट्रोल करण्यासाठी प्लांटकडं काय असते की अमाऊंट ऑफ हेरिटेबल क्वालिटीज, ऑलरेडी त्यांच्यामध्ये हेरिटेबल क्वालिटीज असतात. तर त्याच्यामुळे ते काय करतात की पेस्टला किंवा त्या डॅमेजला काय करतात की रेजिस्ट करतात. आणि ह्या रेजिस्टंटला किंवा या टर्मला काय म्हणतात की होस्ट प्लांट रेजिस्टंट. ओके, होस्ट प्लांट. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. ह्या ज्या क्वालिटीज आहेत किंवा हेरिटेबल क्वालिटीज आहेत त्या कुणाकडे असणार आहेत, प्लांटकडे असणार आहेत. ठीक आहे, तर ही डेफिनेशन आहे विच इज गिवन बाय मॅक्सवेल एफ.जी. इन 1972. अजून एक डेफिनेशन आहे, तुम्हाला कुठली सोपी वाटते ते करा. तर ही कोणी दिली, आर.एच. पेंटर ही दिली त्याने डेफिनेशन 1951 मध्ये. त्याच्यामध्ये पण बघा की दोज कॅरेक्टर दॅट एनेबल अ प्लांट टॉलरेट ऑर रिकवर फ्रॉम द अटॅक ऑफ इन्सेक्ट. अगेन इथं तेच आहे, जसं पहिल्या डेफिनेशन मध्ये तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये काय आहे की प्लांटकडे काय असतात, हेरिटेबल क्वालिटीज असतात. तसंच इथं पण त्यांनी काय म्हटलंय की दोज कॅरेक्टर्स म्हणजे असे कॅरेक्टर्स जे प्लांटकडे आहेत, कशासाठी, टू टॉलरेट ऑर रिकवर फ्रॉम द अटॅक ऑफ इन्सेक्ट. ओके, म्हणजे जे काही इन्सेक्टनी जे अटॅक केले किंवा त्याच्यापासून त्याला टॉलरेट करणं किंवा त्याच्यापासून रिकवर होण्यासाठी प्लांटकडे जे कॅरेक्टर्स आहेत, ठीक आहे, ते कॅरेक्टर्स अंडर द कंडिशन दॅट वुड कॉज ग्रेटर इंजुरी टू द अदर प्लांट. म्हणजे ही करण्यापेक्षा ना तुम्ही फर्स्ट जी आहे ना तीच केली तर सोपे आहे. तर पण दोघांचं पण मिनिंग सेम आहे. द हेरिटेबल क्वालिटीज किंवा द कॅरेक्टर पजेस्ड बाय द प्लांट किंवा होस्ट प्लांट टू टॉलरेट और टू रिकवर फ्रॉम द अटॅक ऑफ इन्सेक्ट, एवढं जरी म्हटलं तरी चालेल. कॉल्ड ॲज अ होस्ट प्लांट रेजिस्टंट अँड दिस डेफिनेशन इज गिवन बाय आर.एच. पेंटर इन 1951. ठीक आहे, तर पाठ करण्यासाठी तुम्हाला ही सोपे आहे बघा. रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ क्वालिटी, हेरिटेबल क्वालिटीज possessed by the plant which influence the ultimate degree of damage done by the insect. ओके, तर हे तुम्हाला समजलं असेल. दॅट इज द होस्ट प्लांट रेजिस्टन्स. तर होस्ट प्लांट मिनिंग वरनं समजते, जे काय होस्ट प्लांट आहे किंवा जे प्लांट आहे त्याच्याकडे काय आहेत की हेरिटेबल क्वालिटीज आहेत. कशासाठी, टू इन्फ्लुएन्स द डिग्री ऑफ डॅमेज किंवा टू इन्फ्लुएन्स द पेस्ट पॉप्युलेशन किंवा डिग्री ऑफ डॅमेज डन बाय द इन्सेक्ट, कॉल्ड ॲज अ होस्ट प्लांट रेजिस्टंट. ही जरी केली तरी चालेल. तर तुम्हाला HPR ही टर्म समजली असेल. इथं पण तेच काय म्हटलं की प्लांट काय असतात की कॅरेक्टर्स असतात विच अनेबल टू प्लांट, म्हणजे प्लांटकडे असतात कशासाठी, टू टॉलरेट और रिकवर फ्रॉम द अटॅक ऑफ द इन्सेक्ट. देन बघा की फर्स्ट आहे इकॉलॉजिकल रेजिस्टंट. आपण थोडंसं क्लासिफिकेशन बघतोय, जे रेजिस्टन्स आहेत ना त्याचं क्लासिफिकेशन बघतोय. रेजिस्टंट म्हणजे मराठीत म्हटलं तर प्रतिकार क्षमता किंवा प्रतिकार करण्याची जे पॉवर असते ते. फर्स्ट आपण क्लासिफिकेशन मध्ये बघतोय इकॉलॉजिकल रेजिस्टन्स, और ह्याला दुसरी नाव आहे जसं सुडो रेजिस्टन्स किंवा अपॅरेंट रेजिस्टन्स. ठीक आहे, तर कुठलंही एक नाव लक्षात ठेवा, इकॉलॉजिकल रेजिस्टन्स किंवा बऱ्याच वेळा तुम्हाला सुडो रेजिस्टन्स पण असते बघा. तर इकॉलॉजिकल रेजिस्टन्स मध्ये काय असते बघा, इकॉलॉजिकल रेजिस्टन्स रिलाइज मोर ऑन एन्व्हायरमेंटल कंडिशन. ऑब्विसली इथे इकॉलॉजी वर्ड आहे, तर ते काय की हा जो रेजिस्टंट आहे तो काय की एन्व्हायरमेंट वरती डिपेंड आहे. देन बघा त्याच्यामध्ये सर्टन क्रॉप व्हरायटीज मे ओव्हरकम द मोस्ट ससेप्टेबल स्टेज रॅपिडली अँड दस अवॉइड द इन्सेक्ट डॅमेज. तर याच्यामध्ये काय म्हटलं की सर्टन क्रॉप व्हरायटीज म्हणजे बऱ्याच क्रॉपच्या ज्या व्हरायटीज आहेत विच इज मे ओव्हरकम द मोस्ट ससेप्टेबल स्टेज. जी मोस्ट ससेप्टेबल स्टेज आहे, ससेप्टेबल म्हणजे काय म्हणायचं, संवेदनक्षम. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा की बऱ्याच क्रॉप पेस्ट असतात ज्या फ्लावरिंग स्टेजला येतात, म्हणजे ती फ्लावरिंग स्टेज त्या क्रॉपची ससेप्टेबल स्टेज आहे, संवेदनक्षम आहे, की ज्यावेळी तुम्हाला पेस्टचा अटॅक होणार आहे, दॅट इज द ससेप्टेबल. ठीक आहे, तर असं काय म्हटलंय की जे इकॉलॉजिकल रेजिस्टन्स आहे तो मेनली एन्व्हायरमेंटल कंडिशन वरती डिपेंड आहे किंवा इट इज रिलाइज म्हणजे इट इज बेस्ड ऑन ऑन अ एन्व्हायरमेंटल कंडिशन. तर सर्टन क्रॉप व्हरायटीज मध्ये काय असतात की
may overcome the most susceptible stage rapidly and thus avoid the insect damage. तर त्याच्यामध्ये जी ससेप्टेबल स्टेज आहे ती काय येते की रॅपिडली जाते आणि म्हणजे आपण पुढे एक्झाम्पल बघाल ना तर तुम्हाला तिथं कळेल. जसं होस्ट इमॅजिन मध्ये बघाल, जसं इथं म्हटलंय बघा, जस्ट आधी एक्झाम्पल बघा. अर्ली प्लांटिंग ऑफ पॅडी इन अ खरीप मिनिमाइज द इन्फेस्टेशन ऑफ स्टेम बोरर. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करा की अर्ली प्लांटिंग करा इन खरीप सीझन मध्ये. कशासाठी? टू मिनिमाइज द इन्फेस्टेशन ऑफ स्टेम बोरर. ठीक आहे. तर काय म्हटलंय की जर तुम्ही लेट प्लांटिंग कराल तर तुमच्यावरती किंवा त्याच्यावरती अटॅक येणारच आहे स्टेम बोररचा. तर इथं काय म्हटलंय की इकॉलॉजिकल रेजिस्टन्स म्हणजे विच इज आर मोस्ट बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल कंडिशन, देन क्रॉप व्हरायटीज मे ओव्हरकम द मोस्ट ससेप्टेबल स्टेज रॅपिडली. जी काही क्रॉप व्हरायटीज मध्ये ज्या ससेप्टेबल ज्या स्टेज असतात त्या रॅपिडली तुम्ही काय करा की अवॉइड करा आणि फॉर द इन्सेक्ट डॅमेज. तर बघा, सुडो रेजिस्टंट किंवा इकॉलॉजिकल रेजिस्टंट मे बी क्लासिफाईड ऑन द फॉलोइंग. हे काय की अगेन क्लासिफाय होत आहे, म्हणजे आपण फर्स्ट बघितले इकॉलॉजिकल रेजिस्टन्स किंवा अपॅरेंट रेजिस्टन्स किंवा सुडो रेजिस्टन्स. ठीक आहे. तर इकॉलॉजिकल रेजिस्टन्स आहे ते अगेन क्लासिफाय इंटू फॉलोइंग पॉइंट्स. दॅट इज द फर्स्ट पॉइंट आहे होस्ट इव्हॅजन. ओके, कधी कधी तुम्हाला हे विचारतात बघा क्लासिफिकेशन म्हणजे ह्याच्यामध्ये इकॉलॉजिकल रेजिस्टन्सचं क्लासिफिकेशन, म्हणजे आपण जे क्लासिफिकेशन आता बघतोय ते कशाचं बघतोय? रेजिस्टन्सचं क्लासिफिकेशन बघतोय. आणि त्यातला ए पॉइंट बघितला आपण इकॉलॉजिकल रेजिस्टन्स अँड अगेन इकॉलॉजिकल रेजिस्टन्स हॅव्हिंग द किंवा हॅव्हिंग क्लासिफाईड इंटू फॉलोइंग पॉइंट. दॅट इज द फर्स्ट आहे बघा होस्ट इव्हॅजन. तर पहिल्यांदा ते इव्हॅजन म्हणजे काय की जस्ट टाळणं किंवा इव्हॅजनचा जस्ट तुम्ही मिनिंग बघाल तर त्याचं काय टाळणं किंवा टाळाटाळ करणं असं. तर या पॉइंटमध्ये किंवा याच्यामध्ये काय होतंय की अंडर द सम कंडिशन होस्ट प्लांट मे पास थ्रू द मोस्ट ससेप्टेबल स्टेज क्विकली ॲट अ टाइम वेन इन्सेक्ट्स आर लेस इन नंबर. ओके, अगेन इव्हॅजनचा अर्थ आहे टाळणं. मग आपण आपल्याला काय टाळायचं आहे की होस्ट प्लांट मे पास थ्रू द ज्या स्टेजमध्ये किंवा होस्ट प्लांट मे पास थ्रू द मोस्ट ससेप्टेबल स्टेज क्विकली. जी ससेप्टेबल स्टेज आहे म्हणजे संवेदनक्षम जी स्टेज आहे ती क्विकली पास करणं व्हेन इन्सेक्ट इन अ लेस इन नंबर. ज्यावेळी इन्सेक्ट लेस इन नंबर मध्ये असतील तर तुम्ही काय करा की त्यावेळी तुम्ही म्हणजे अर्ली प्लांटिंग करा. जसं फॉर एक्झाम्पल इथं सांगितले बघा, अर्ली प्लांटिंग ऑफ पॅडी इन अ खरीप सीझन मध्ये तुम्ही काय करा अर्ली प्लांटिंग करा, कारण विच इज मिनिमाइज द इन्फेस्टेशन ऑफ स्टेम बोरर. स्टेम बोररचं सायंटिफिक नेम आहे स्क्रायपोफॅगा इन्सर्ट्युलस. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की जर तुम्ही लेट प्लांटिंग कराल तर काय होईल की तुमचं पुढचं सीझन मध्ये ते जाईल किंवा थोडंसं लेट जाईल आणि काय होईल की तुमच्यामध्ये पॅडीमध्ये पॅडी स्टेम बोररचा अटॅक जास्त होईल जर तुम्ही लेट प्लांटिंग कराल. तर तुम्ही किंवा होस्ट इव्हॅजनचा मिनिंग काय आहे की जी मोस्ट ससेप्टेबल स्टेज आहे त्या प्लांटची ती मोस्ट ससेप्टेबल स्टेज म्हणजे संवेदनक्षम जी स्टेज आहे विच इज क्विकली पास करा तुम्ही जेव्हा तुमचे इन्सेक्टचं पॉप्युलेशन किंवा जेव्हा पेस्टचं पॉप्युलेशन लेस इन नंबर मध्ये असेल. ठीक आहे. तर हे काय आहे की एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय, दोन्ही लिहा किंवा एक लिहा. त्याच्यामध्ये अगेन म्हटलं की सोईंग ऑफ सोरगम सून आफ्टर ऑनसेट ऑफ मान्सून इन जून हेल्प्स टू ओव्हरकम द शूट फ्लाय इन्फेस्टेशन. ओके, मे बी तुम्हाला हे माहित असेल बघा, अर्ली प्लांटिंग ऑफ स्वर्गमचं अर्ली प्लांटिंग करा इन जून मध्ये आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमचं शूट फ्लाय एक पेस्ट आहे ह्याच्यावरती स्वर्गमवरती ज्वारवरती. तर काय होते की ती त्याचं इन्फेस्टेशन तुम्हाला कमी प्रमाणात बघायला सांगितलंय मिळेल. तर इथं जस्ट काय सांगितलं की दोन्हीकडे पण अर्ली प्लांटिंग करा. तर एखादं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकताय. तर होस्ट इव्हॅजनचा मिनिंग काय आहे की जी मोस्ट ससेप्टेबल स्टेज आहे ती क्विकली पास करणं, त्या स्टेजमधून क्विकली पास होणं वेन इन्सेक्ट्स आर लेस इन नंबर, जेव्हा इन्सेक्ट लेस इन नंबर मध्ये असतील. दॅट इज द होस्ट इव्हॅजन. आणि इव्हॅजन म्हणजेच काय की टाळणं. जी मोस्ट ससेप्टेबल स्टेज आहे जेव्हा इन्सेक्ट कमी असतील तेव्हा तुमची ती स्टेज जावी. जसं फॉर एक्झाम्पल बघा, इथं फ्लावरिंगला येत असतील तर ती तुम्ही जर अर्ली प्लांटिंग कराल तर काय होईल की तुम्ही ती मोस्ट ससेप्टेबल स्टेज आहे ती जस्ट पास कराल. तर दॅट इज द होस्ट इव्हॅजन. देन बघा की सेकंड पॉइंट आहे इंड्युस्ड रेजिस्टन्स. तर इंड्युस्ड अगेन तुम्हाला इंड्युस्डचा मिनिंग कळत असेल बघा. इंड्यूस म्हणजे इंट्रोडक्शन किंवा अप्लाय करणं या अशामध्ये तुम्ही म्हणू शकताय.
इंड्यूसचा मिनिंग. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय, अ फॉर्म ऑफ टेम्पररी इन्क्रीज्ड रेझिस्टन्स ॲज अ रिझल्टिंग फ्रॉम सम कंडिशन ऑफ द प्लांट ऑर इट्स एन्व्हायरमेंट. जसं फॉर एक्झाम्पल आधी हेच बघा, एक्झाम्पल बघा, ऍप्लिकेशन ऑफ पोटॅशियम फर्टिलायझर. जर तुम्ही पोटॅशियम फर्टिलायझर अप्लाय केले तर त्याच्यामध्ये रेझिस्टन्स किंवा पेशी असलेला रेझिस्टन्स इन्क्रीज होत आहे. तर इथं इंड्युस्ड म्हणजे काय, इंट्रोडक्शन करणं किंवा अप्लाय करणं. आणि हा जो रेझिस्टन्स आहे जो प्लांटमध्ये का क्रिएट झालाय, कारण तुम्ही काय केले की तो इंड्यूस केलाय टेम्पररी इन्क्रीज रेझिस्टन्स, जो की तुम्ही अप्लाय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही नायट्रोजन फर्टिलायझर युज केले किंवा इथं एक्झाम्पल बनवून लिहिले पोटॅशियम फर्टिलायझर युज केले. तर ते यूज करून तुम्ही काय करताय की त्या प्लांटचा टेम्पररी रेझिस्टन्स आहे तो इन्क्रीज करताय, दॅट इज द इंड्युस्ड रेझिस्टन्स. देन सच ॲज अ चेंजेस इन अमाऊंट ऑफ न्यूट्रिएंट्स ऑर द वॉटर अप्लाय टू द प्लांट. ओके, अगेन काय म्हटले की जर तुम्ही वॉटर अप्लाय केलं तरीही तो काय की तो इंड्युस्ड रेझिस्टन्स आहे, म्हणजे जो की तुम्ही टेम्पररी इन्क्रीज रेझिस्टन्स इन अ होस्ट प्लांटमध्ये टेम्पररी इन्क्रीज केलेला रेझिस्टन्स आहे बिकॉज ऑफ वॉटरिंग किंवा बिकॉज ऑफ फर्टिलायझर ऍप्लिकेशन. ठीक आहे, तर हे जे काही रेझिस्टन्स आहे दॅट इज द इंड्युस्ड रेझिस्टन्स. आणि हा एक आहे होस्ट इव्हॅजन आहे. तर याचा कधी कधी तुम्हाला ना जरी मोठा क्वेश्चन नाही विचारला तर डेफिनेशन विचारतात, जसं होस्ट इव्हॅजनची डेफिनेशन किंवा इंड्युस्ड रेझिस्टन्सची डेफिनेशन. तर ह्या टर्म तुम्हाला समजल्या असतील. होस्ट इव्हॅजन मध्ये काय की जी मोस्ट ससेप्टेबल स्टेज आहे विच इज आर क्विकली पासेस वेन इन्सेक्ट इन अ लेस इन नंबर. ठीक आहे, दॅट इज द होस्ट इव्हॅजन. आणि इंड्युस्ड शब्दाचं मिनिंग बघायचं म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. इंड्युस्ड दॅट इज अप्लाय करणं किंवा त्याचं इंट्रोडक्शन करणं. तर हा जो रेझिस्टन्स आहे तो होस्ट प्लांटमध्ये क्रिएट केलेला आहे बिकॉज ऑफ द वॉटर अप्लिकेशन किंवा बिकॉज ऑफ द फर्टिलायझर अप्लिकेशन. आणि दीज आर द टेम्पररी इन्क्रीज्ड रेझिस्टन्स. हा टेम्पररी इन्क्रीज झालेला रेझिस्टन्स आहे. देन बघा की थर्ड आहे, ह्याची पण डेफिनेशन तुम्हाला विचारतात, होस्ट एस्केप. एस्केपचा पण अगेन तुम्हाला मिनिंग कळत असेल बघा. इट इज द लॅक ऑफ इन्फेस्टेशन ऑर अ इंजुरी टू द होस्ट प्लांट बिकॉज ऑफ ट्रान्झिस्टरी सर्कमस्टन्स लाईक इनकम्प्लीट इन्फेस्टेशन. ठीक आहे, तर याचे तुम्हाला डेफिनेशन विचारतात, दॅट इज द होस्ट एस्केप. अगेन एस्केपचा मिनिंग तुम्हाला समजतोय, लॅक ऑफ इन्फेस्टेशन. तर या टर्म मध्ये किंवा याच्यामध्ये काय असते की जे होस्ट प्लांट आहेत त्याच्यामध्ये काय तुम्हाला इन्फेस्टेशन दिसत नाही. ओके, इन्फेस्टेशन दिसत नाही किंवा कुठल्याही इंजुरी दिसत नाही टू द होस्ट प्लांट. का, कारण बिकॉज ऑफ द ट्रान्झिस्टरी सर्कमस्टन्स लाईक इनकम्प्लीट इन्फेस्टेशन. तर त्यांचं जे इन्फेस्टेशन आहे ते काय होते की इनकम्प्लीट राहिल्यामुळे तुम्हाला काय दिसते की लॅक ऑफ इन्फेस्टेशन किंवा लॅक ऑफ इंजुरी, दॅट इज द होस्ट एस्केप. तर ह्या टर्म तुम्हाला कशात आहेत, इन इकॉलॉजिकल रेझिस्टन्स. म्हणजे जस्ट आपण बघा स्टार्टिंगला HPR बघतोय आणि HPR मध्ये काय बघितलंय आपण, तर प्लांटकडे काय असतात की होस्ट प्लांट रेझिस्टन्स. तर हेरिटेबल क्वालिटीज असतात प्लांटकडे विच इज डिग्री ऑफ डॅमेजला काय करतात ते रेजिस्ट करतात. ठीक आहे, तर आपण काय बघतोय, रेझिस्टन्सचे टाईप बघतोय. तर रेझिस्टन्स मध्ये दोन टाईप आहेत, एक आहे इकॉलॉजिकल रेझिस्टन्स. ठीक आहे, आणि दुसरा आहे तो जेनेटिक रेझिस्टन्स आहे जो आपण पुढे बघणार आहे. तर इकॉलॉजिकल रेझिस्टन्सला दुसरं नाव आहे सुडो रेझिस्टन्स. हे नाव लक्षात ठेवा कारण सुडो पण बऱ्याच वेळा सांगितले. तर सुडो रेझिस्टन्स किंवा इकॉलॉजिकल रेझिस्टन्स आहे. आणि इकॉलॉजिकल रेझिस्टन्स अगेन डिवायडेड इंटू, म्हणजे इकॉलॉजिकल तुम्हाला लक्षात राहते, नाव आहे इकॉलॉजिकल. तर तो काय म्हटलं की मोस्ट ह्याच्यावरती इकॉलॉजिकल किंवा एन्व्हायरमेंटल वरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर होस्ट इव्हॅजन, त्याच्यानंतर इंड्युस्ड रेझिस्टन्स आणि होस्ट एस्केप. तर हे अगेन डिफाईन किंवा अगेन डिवाइड झालेले पार्ट आहेत कशाचे, इकॉलॉजिकल रेझिस्टन्स. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा किंवा तुम्हाला जरी मोठा क्वेश्चन नाही विचारला तर या तिन्हीच्या डेफिनेशन तुम्हाला असतात. तर इव्हॅजन म्हणजे काय की मोस्ट ससेप्टेबल जी स्टेज आहे ती क्विकली पास करणं वेन इन्सेक्ट्स आर लेस इन नंबर. देन इंड्युस्ड रेझिस्टन्स म्हणजे काय की इट इज द टेम्पररी इन्क्रीज्ड रेझिस्टन्स बिकॉज ऑफ अप्लाइंग द वॉटर अप्लिकेशन किंवा ऍप्लिकेशन ऑफ व्हेरियस फर्टिलायझर, जसं पोटॅशियम असेल, नायट्रोजन असेल. तर तो काय की टेम्पररी रेझिस्टन्स आहे विच इज आपण क्रिएट केलेला आहे बिकॉज ऑफ द म्हणजे व्हेरियस ऍप्लिकेशन किंवा जे की आपण ऑपरेशन करतोय इंटरकल्चर वगैरे, तर त्याच्यामुळे इन्क्रीज झालेला.
रेजिस्टन्स आहे. देन होस्ट एस्केप म्हणजे काय आहे की इट इज अ लॅक ऑफ इन्फेस्टेशन ऑर द इंजुरी. हे काय आहे की लॅक ऑफ इन्फेस्टेशन किंवा इंजुरी त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्व नाही होत, कारण त्यांचं जे हे आहे इन्फेस्टेशन आहे ते काय राहते की इनकम्प्लीट राहते. इनकम्प्लीट राहते म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, एखादी पेस्ट असेल आणि त्याच्या जसं व्हेरियस स्टेजेस आपण बघितले, ते एग, लार्वा, प्युपा आणि अडल्ट. ठीक आहे, म्हणजे एखाद्या क्रॉपला पेस्ट होणं म्हणजे काय होतं की ती जी पेस्ट आहे ती तिथं म्हणजे काय होते, वाढते. पहिल्यांदा एग्ज असतील, परत लार्वा असतील, परत प्युपा असतील. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल बघा, तुमचे एग्ज होतील, त्याच्यानंतर लार्वल स्टेज पण होईल आणि लार्वा काय होतात की थोड्या दिवसांनी त्या प्युपाला जातात. पण प्युपा ही काय आहे की रेस्टिंग स्टेज आहे, किंवा याच्यामध्ये ते नॉन फिडिंग स्टेज आहे. तर या प्युपल स्टेजला काय होते की बरेच इन्सेक्ट डाईड होतात, कारण ती रेस्टिंग स्टेज आहे. आणि ज्या प्युपामधून बाहेर जातील त्या काय होतील की अडल्ट तयार होतील. तर इथं काय म्हणलंय बघा, होस्ट एस्केप. तर याच्यामध्ये काय होईल की फॉर एक्झाम्पल प्युपामध्ये ना बरेच जे प्रॉपरली म्हणजे जगतात किंवा त्या स्टेज पासून पास होतात तेच पुढे जाणार आहेत. तर इथं समजा इथं सगळे त्यांचे पॉप्युलेशन कमी झालं, किंवा त्यांच्या ज्या सगळ्या त्याच्या ज्या तर त्या 52 ठीक आहे. तर त्यांच्या सगळ्या स्टेज कंप्लीट नाही झाल्या, म्हणजे प्युपापर्यंत येईपर्यंत त्यांचं सगळं पेस्ट पॉप्युलेशन समजा डेड झालं, तर काय होते की इट इज द इनकम्प्लीट इन्फेस्टेशन, म्हणजे त्यांची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट नाही झाली. आणि बऱ्याच क्रॉपमध्ये बघाल तर काय आहे की त्यांच्या लार्वल स्टेज किंवा अडल्ट स्टेजेस काय असतात की हे करतात, इम्पॅक्ट करतात, किंवा जे काही डॅमेज आहे ते करतात. फॉर एक्झाम्पल लिव्स खातात वगैरे वगैरे. ठीक आहे. तर ही एक टर्म आहे, दॅट इज होस्ट एस्केप, दॅट इज लॅक ऑफ इन्फेस्टेशन. तर हे सगळं आपलं इकॉलॉजिकल रेजिस्टन्स कम्प्लीट झालंय. देन बघा की बी पॉइंट आपण बघतोय. फर्स्ट आपण बघितलंय इकॉलॉजिकल रेजिस्टन्स, देन बी बघतोय दॅट इज जेनेटिक रेजिस्टन्स. तर याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, जसं इकॉलॉजिकल जो की एन्व्हायरमेंटल वरती डिपेंड असतोय, तसा तो इथं बघा कसं डिपेंड आहे. द फॅक्टर्स दॅट डिटरमाइन द रेजिस्टन्स ऑफ होस्ट प्लांट टू द इन्सेक्ट एस्टॅब्लिशमेंट include the presence of structural barriers, allochemicals and the nutritional imbalances. Obviously जेनेटिक शिकताय तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला माहित असेल जेनेटिक्स विच इज अगेन रिलेटेड टू द स्ट्रक्चरल बॅरियर्स, म्हणजे त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे किंवा ज्याच्या ॲलोकेमिकल्स किंवा न्यूट्रिशनल इम्बॅलन्सेस आहे याच्यावरती तुमचं जेनेटिक रेजिस्टन्स डिपेंड आहे. होस्ट प्लांट टू द इन्सेक्ट include the presence of म्हणजे फॉलोइंग जे आहेत, प्रेझेन्स ऑफ स्ट्रक्चरल बॅरियर, ॲलोकेमिकल्स अँड द न्यूट्रिशनल इम्बॅलन्सेस, त्याच्यावरती तुमचं जेनेटिक रेजिस्टन्स डिपेंड आहे. देन बघा की अगेन जेनेटिक रेजिस्टन्स मे बी ग्रुपड किंवा इट इज बेस्ड ऑन ओके. तर आपण आता जेनेटिक रेजिस्टन्स बघतोय आणि इथून पुढचे जे पॉइंट आहेत ते आपण डिपेंड ऑन किंवा बेस्ड ऑन जेनेटिक रेजिस्टन्स वरती. तर अगेन जेनेटिक रेजिस्टन्स मध्ये परत ए पॉइंट आहे विच इज बेस्ड ऑन अ नंबर ऑफ जीन्स वरती जे रेजिस्टन्स डेव्हलप होतात तर ते आपण बघतोय. जसं बघा की मोनोजेनिक, ओलिगोजेनिक आणि पॉलिजेनिक रेजिस्टन्स. ओके, तर याचा मिनिंग तुम्हाला माहित असेल. मोनोजेनिक दॅट इज व्हेन रेजिस्टन्स इज कंट्रोल बाय अ सिंगल जीन, इट इज कॉल्ड ॲज अ मोनोजेनिक. माहिती आहे आपल्याला, मोनो म्हणजे सिंगल जीन. तर हा जो रेजिस्टन्स आहे विच इज कंट्रोल बाय द सिंगल जीन कॉल्ड ॲज अ मोनोजेनिक रेजिस्टन्स. देन बघा ओलिगोजेनिक रेजिस्टन्स, अगेन आपल्याला माहित आहे ओलिगोजेनिक दॅट इज अ फ्यू जीन्स व्हेन रेजिस्टन्स इज अ कंट्रोल बाय अ फ्यू जीन्स, म्हणजे थोड्याफार प्रमाणात जीन्स, इट इज कॉल्ड ॲज अ ओलिगोजेनिक रेजिस्टन्स. देन थर्ड आहे पॉलिजेनिक रेजिस्टन्स. पॉली दॅट इज द मेनी जीन्स. तर ह्याच्यामध्ये काय की व्हेन रेजिस्टन्स इज गव्हर्न बाय किंवा इट इज कंट्रोल बाय many genes, it is called as a polygenic resistance, and this is also termed as a horizontal resistance. ओके, तर ह्याला पण हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स म्हटलं जात आहे. इथे लक्षात ठेवा, किंवा आपण पुढं डिफरन्स बघणार आहे व्हर्टिकल रेजिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स मधला. तरी पण लक्षात असू द्या, पॉलिजेनिक रेजिस्टन्सलाच काय म्हटलं जाते, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स म्हटलं जाते. तर हे काही थोडंसं इझी आहे. काही जेनेटिक रेजिस्टन्स अगेन जो की बेस्ड आहे स्ट्रक्चरल इम्बॅलन्सेस, ॲलोकेमिकल्स किंवा न्यूट्रिशनल इम्बॅलन्सेस ऑफ द प्लांट. तर हा जेनेटिक वरती डिपेंड आहे थोडासा. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं की जेनेटिक रेजिस्टन्स अगेन क्लासिफाईड इंटू फॉलोइंग बेसिस आहेत. जसं नंबर ऑफ जीन्स आपण बघितलंय, तर मोनो म्हणजे सिंगल जीन कंट्रोल करते, ओलिगोजेनिस म्हणजे फ्यू जीन्स कंट्रोल करते, रेजिस्टन्स इज कंट्रोल बाय
आणि पुढे मग तुम्हाला जे सांगितलं असेल हे डेफिनेशन तुम्हाला विचारतात, मोनोजेनिक, ओलिगोजेनिक किंवा पॉलिजेनिक. आणि पॉलिजेनिक दॅट इज हॅव्हिंग द मेनी जीन्स किंवा व्हेन रेजिस्टन्स इज कंट्रोल बाय द मेनी जीन्स कॉल्ड एज अ पॉलिजेनिक रेजिस्टन्स. देन नेक्स्ट आहे बघा, जसं आपण नंबर ऑफ जीन्स बघितले ए पॉइंट, त्यामध्ये बी आहे मेजर ऑर मायनर जीन. तर याच्यावरती पण अगेन जे डिपेंड आहे, जसं मेजर जीन रेजिस्टन्स आहेत तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय, द रेजिस्टन्स इट इज कंट्रोल बाय वन ऑर फ्यू मेजर जीन्स. तर ही डेफिनेशन लक्षात ठेवा, म्हणजे पाठीमागच्या जे स्लाइड मध्ये त्याच्यात जस्ट कन्फ्युजन नाही व्हावं आपलं. तर इथं काय म्हटलंय, वन ऑर फ्यू मेजर जीन्स. ओके, इथं मेजर आहे बघा, तर ते एक लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही मेजर जीन रेजिस्टन्सची डेफिनेशन लिहिताय तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की दिस रेजिस्टन्स इट इज कंट्रोल बाय वन ऑर फ्यू मेजर जीन्स, म्हणून आपण त्याला मेजर जीन रेजिस्टन्स म्हटले. देन मेजर जीन्स हॅव अ स्ट्रॉंग इफेक्ट. ह्या जीन्सचा किंवा ह्या रेजिस्टन्सचा स्ट्रॉंग इफेक्ट असतोय अँड दिस कॅन बी आयडेंटिफाय इझिली, आणि हा तुम्हाला इझिली आयडेंटिफाय होतोय. दिस इज कॉल्ड ॲज अ व्हर्टिकल रेजिस्टन्स. अगेन मेजर जीन रेजिस्टन्सला काय म्हटलं जाते, व्हर्टिकल रेजिस्टन्स म्हटलं जाते. आणि हे जे आहे याच्यात सेम मायनर जीन्स मध्ये आहे उलट वाईस वर्सा बघा. जसं मायनर जीन रेजिस्टन्स मध्ये काय आहे की दिस रेजिस्टन्स इट इज कंट्रोल बाय नंबर ऑफ मायनर जीन्स. हा नंबर ऑफ मायनर जीन्स किंवा वन ऑर फ्यू मायनर जीन्स. जसं आपण इथं म्हटलंय बघा मेजर मध्ये वन ऑर फ्यू मेजर जीन्स, तसं मायनरचं लिहिताना तुम्ही काय लिहिणार आहे, वन ऑर फ्यू मायनर जीन्स. देन मायनर जीन्स हॅव्हिंग अ स्मॉल इफेक्ट, जसा तिकडे जास्त इफेक्ट असतोय. अँड दिस रेजिस्टन्स कॉल्ड ॲज अ हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. ठीक आहे. हा, मेजर जीनला काय म्हणतात, व्हर्टिकल रेजिस्टन्स, हे लक्षात ठेवा. आणि मायनर जीन रेजिस्टन्सला काय म्हणतात, हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. तर हे अगेन सेकंड बेस आहे, दॅट इज मेजर ऑर मायनर जीन. देन आपण थर्ड बघतोय सी, दॅट इज बायोटाईप रिॲक्शन. बायोटाईप रिॲक्शन मधून त्याचं अगेन क्लासिफिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, व्हर्टिकल रेजिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. तर जस्ट आपण डिफरन्स बघतोय. कधी कधी तुम्हाला डिफरन्स विचारतात, व्हर्टिकल रेजिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स मधला डिफरन्स. तर त्याच्यामध्ये बघा, व्हर्टिकल रेजिस्टन्स मध्ये इफ अ सिरीज ऑफ डिफरंट कल्टिवार्स, कल्टिवार्स म्हणजे अगेन varieties of crop show the different reaction when infested with a different insect biotype, resistance called as a vertical. आणि इकडे काय असते, if a series of different cultivars of crop shows no differentiation interaction when infested with a different biotype. ठीक आहे. तर फक्त ही जी डेफिनेशन आहे दोन्हीकडं, त्याच्यामध्ये काय आहे जे हायलाइट केले ते जस्ट बघा. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर डेफिनेशन विचारली तर तुम्हाला प्रॉपरली हे सगळं लिहिले ते लिहावं लागेल. पण तुम्ही डिफरन्स लिहित असाल तर ते लक्षात ठेवा. तर इथं काय म्हटलंय की जस्ट समजून घ्या आधी. इफ अ सिरीज ऑफ डिफरंट कल्टिवार्स दॅट इज व्हरायटीज, जर डिफरंट व्हरायटीज असतील तुमच्या क्रॉपच्या, तर त्याच्यामध्ये विच शोविंग डिफरंट रिॲक्शन व्हेन इन्फेस्टेड विथ अ डिफरंट इन्सेक्ट बायोटाईप, म्हणजे वेगवेगळ्या इन्सेक्टशी किंवा वेगवेगळ्या स्पेसीज. इन्सेक्ट बायोटाईप अगेन इन्सेक्टच्या ज्या स्पेसीस आहेत त्या कल्टिवारचा किंवा कल्टिवार म्हणजे व्हरायटीज ऑफ क्रॉप शोज अ डिफरंट रिॲक्शन. प्रत्येक इन्सेक्टला त्या डिफरंट रिॲक्शन दाखवतात विथ इन्सेक्ट स्पेसीस, आणि ह्याला काय म्हटलं जाते, व्हर्टिकल रेजिस्टन्स म्हटलं जात आहे. तसं हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स मध्ये काय आहे की इफ अ सिरीज ऑफ डिफरंट कल्टिवार, म्हणजे डिफरंट कल्टिवार्स किंवा ज्या व्हरायटीज आहेत ऑफ द क्रॉप विच शो नो डिफरंट इंटरॅक्शन व्हेन इन्फेस्टेड विथ अ डिफरंट बायोटाईप, म्हणजे हे डिफरंट इंटरॅक्शन किंवा डिफरंट रिॲक्शन नाहीत दाखवत, दॅट इज द हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. ते हायलाइट केले तेवढे दोन आहेत ना, तो त्याच्यामधला डिफरन्स आहे. जसं विथ शोविंग डिफरंट रिॲक्शन, आणि हे काय आहेत की डिफरंट किंवा डिफरन्शियल इंटरॅक्शन नाही दाखवत, त्या नो डिफरन्शियल इंटरॅक्शन. तर हे दोन रेजिस्टन्स आहेत, हे फार इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जरी डिफरन्स नाही विचारला तरी तुम्हाला या सगळ्या डेफिनेशन विचारणार आहेत, ज्या आपण आतापर्यंत सगळ्या बघितलेत. ठीक आहे. ह्याच्यावरती HPR मध्ये ना हे क्लासिफिकेशन आहे ना, त्याच्यावरती क्वेश्चन नसतोय. तुम्ही आधीचं जर क्वेश्चन पेपर बघाल तर त्याच्यामध्ये तेच क्वेश्चन असते, डिफाईन HPR, आणि आपण नेक्स्ट एक बघणार आहे मेकॅनिझम. तर बऱ्याच वेळा मेकॅनिझम वरतीच क्वेश्चन असतोय. पण हे जे सगळे रेजिस्टन्सचे आपण डेफिनेशन बघतोय त्या तुम्हाला डेफिनेशन ॲज अ डेफिनेशन किंवा वन लाईन मध्ये तुम्हाला विचारतात ते. किंवा आता तुम्हाला हे पण विचारतील बघा, जसं की शो डिफरंट रिॲक्शन, किंवा तुम्ही जर असं सगळं त्याचा मिनिंग वाचाल त्या लाईनचा, तर शो डिफरंट रिॲक्शन, तर हा कुठला डॅश डॅश रेजिस्टन्स असं तुम्हाला फिल इन द ब्लँक्स असते. आणि नो डिफरन्शियल रिॲक्शन दॅट इज द हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स.
किंवा याच्यामधला आपण थोडासा डिफरन्स बघणार आहेत आणखी. तर बघा की व्हर्टिकल रेजिस्टन्स मध्ये काय असते की इट इज ऑल्सो रेफर्ड क्वालिटेटिव्ह ऑर द बायोटाप स्पेसिफिक रेजिस्टन्स. तर ह्याला क्वालिटेटिव्ह रेजिस्टन्स म्हटलं जातं किंवा काय की बायोटाईप स्पेसिफिक रेजिस्टंट आहे हा. आणि हा काय की जो हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स आहे तो बायोटाईप नॉन स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे. स्पेसिफिक नॉन स्पेसिफिक रेजिस्टन्स आहे आणि अगेन याला आणखी काय म्हटलं जातंय क्वांटिटेटिव्ह रेजिस्टन्स म्हटलं जाते. ठीक आहे. तर याची दुसरी जी नावं आहेत तेही लक्षात ठेवा. क्वालिटेटिव्ह रेजिस्टन्स किंवा बायोटाईप स्पेसिफिक. आणि हॉरिझॉन्टल मध्ये काय आहे की बायोटाईप नॉन स्पेसिफिक आणि क्वांटिटेटिव्ह रेजिस्टन्स आहे. अगेन व्हर्टिकल रेजिस्टन्स मध्ये काय म्हटलंय, व्हर्टिकल रेजिस्टन्स कंट्रोल बाय मेजर जीन्स ऑर ओलिगोजीन्स. जसं आपण बघाशी बघितलं होतं बघा मेजर जीन्स मध्ये. मेजर जीन्स मध्ये काय म्हटलंय, इट इज कंट्रोल बाय मेजर वन ऑर मोर फ्यू जीन्स. वन म्हणजे काय झालं ओलिगोजेनिक मोनोजेनिक रेजिस्टन्स आणि फ्यू जीन्स म्हणजे ओलिगोजेनिक रेजिस्टन्स. ओके, मग जरा लक्षात घ्या. तर मेजर जीन्स मध्ये पण काय आहे की मेजर जीन्सला काय म्हटलं जाते, व्हर्टिकल रेजिस्टन्स म्हटलं जाते. तसं इथं हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स इट इज कंट्रोल बाय सेव्हरल पॉलीजीन्स ऑर द मायनर जीन्स. अगेन हॉरिझॉन्टल रेजिस्टन्सला आपण काय म्हटलंय, मायनर जीन्स. किंवा आता मगाच्या स्लाइड मध्ये तुम्ही मायनर जीन्स मध्ये बघितलं असेल की इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. तर हा जो रेजिस्टन्स आहे तर तो दोन्ही जीननी कंट्रोल केला जातोय. जसं की पॉलिजेनिक रेजिस्टन्स मध्ये पण बघितलंय तुम्ही पॉलिजीन्स आणि इथं काय की मायनर जीन्स. ठीक आहे. देन व्हर्टिकल रेजिस्टन्स मध्ये काय म्हटलंय की इट इज कन्सिडर ॲज अ लेस स्टेबल. हा जो रेजिस्टन्स आहे तो काय की लेस स्टेबल असतोय आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स आहे विच इज आर मोर ड्युरेबल ऑर द मोर स्टेबल. ठीक आहे. तर हा डिफरन्स आहे इन बायोटाईप रिॲक्शन किंवा ठीक आहे. तर हे सगळं आपण क्लासिफिकेशन बघितले आतापर्यंत. ते काय होतं की जेनेटिक रेजिस्टन्सचं क्लासिफिकेशन आहे. त्याच्या आधी आपण काय बघितलंय की क्लासिफिकेशन किंवा इथं तुम्ही जस्ट आता मी तर लिहिलं नाहीये, जस्ट इथं तुम्ही पॉईंट लिहू शकता की क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स. आणि क्लासिफिकेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये काय आहेत की दोन मेन पार्ट आहेत. जसं की काय की इकॉलॉजिकल रेजिस्टन्स आणि दुसरा आहे जेनेटिक रेजिस्टन्स. आणि इकॉलॉजिकल रेजिस्टन्स जस्ट तुम्ही नावावरून लक्षात ठेवू शकताय की इकॉलॉजिकल रेजिस्टन्स विच इज बेस्ड ऑन एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्व्हायरमेंटल कंडिशन वरती बेस आहे. आणि जो जेनेटिक रेजिस्टन्स आहे तो त्या प्लांटचं स्ट्रक्चर किंवा जे न्यूट्रिशनल इम्बॅलन्सेस आहेत किंवा ॲलोकेमिकल्स वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये किंवा जस्ट जेनेटिक रिॲक्शन्सची किंवा जेनेटिक त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहेत. ठीक आहे. एवढं तर आपल्याला कळलंय. दोन मेन पॉईंट आहेत. देन इकॉलॉजिकल रेजिस्टन्सला दुसरं नाव काय आहे की सुडो रेजिस्टन्स. आणि सुडो रेजिस्टन्स मध्ये काय आहे की 3 कन्सेप्ट आहेत. जसं की काय काय होस्ट इव्हॅजन, त्याच्यानंतर इंड्युस्ड रेजिस्टन्स आणि थर्ड आहे होस्ट एस्केप. आता हे जे पॉईंट आहेत ते म्हटलं की आपल्याला जस्ट त्या टर्म मध्ये काय आहे हे ऐकाय म्हणजे यायला पाहिजे. होस्ट इव्हॅजन मध्ये काय आहे की ससेप्टेबल स्टेज तुम्हाला क्विकली पास करायचे जेव्हा तुमचे इन्सेक्टचे नंबर लेस असतील. त्याच्यानंतर इंड्युस्ड रेजिस्टन्स मध्ये काय आहे की तुम्ही काय करणार आहे, टेम्पररी इन्क्रीज करणार आहे रेजिस्टन्स बिकॉज ऑफ द वॉटर अप्लिकेशन किंवा ऍप्लिकेशन ऑफ व्हेरियस फर्टिलायझर्स. देन थर्ड आहे होस्ट एस्केप. एस्केप मध्ये काय असते की इट इज द लॅक ऑफ इन्फेस्टेशन ऑर द लॅक ऑफ इंजुरी बिकॉज ऑफ द इनकम्प्लीट इन्फेस्टेशन. ठीक आहे. आता हे समजलं असेल. हे सगळं तुमचं कशात येते, इकॉलॉजिकल रेजिस्टन्स मध्ये येते. देन बी पॉईंट आपण बघितलाय की जेनेटिक रेजिस्टन्स. अगेन आपण त्याचा बेस बघितलाय. तर त्याच्यामध्ये जेनेटिक रेजिस्टन्स अगेन डिफाईन नाही, डिवायडेड ऑन अ फॉलोइंग पॉईंट किंवा फॉलोइंग जे बेसिस आहेत त्याच्यावरती डिवाइड केलंय. जसं की आपण बघितले नंबर ऑफ जीन्स, मेजर और मायनर जीन्स आणि थर्ड आहे बायोटाईप रिॲक्शन. असे 3 त्याच्यामध्ये बेसिस आहेत. आणि त्याच्यामध्ये पण नंबर ऑफ जीन्स सोपंच आहे. जसं की मोनोजेनिक दॅट इज द सिंगल जीन, ओलिगोजीन्स. आता हे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. व्हेन रेजिस्टन्स इज कंट्रोल बाय फ्यू जीन्स. आणि पॉलिजेनिक मध्ये काय आहे की रेजिस्टन्स इज कंट्रोल बाय मेनी जीन्स. ठीक आहे. तर हे काय पाठ करण्यासारखं काही नाही आहे. आणि देन सेकंड बेस आहे दॅट इज मेजर अँड मायनर जीन. त्याच्यामध्ये पण काय आहे की दिस रेजिस्टन्स इज कंट्रोल बाय वन ऑर फ्यू मेजर जीन्स. ओके. तर मेजर आलं पाहिजे जेव्हा तुम्ही मेजर जीनचं लिहिताय. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये घ्या मेजर जीन आहे ना त्यालाच व्हर्टिकल रेजिस्टन्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि जे मायनर जीन आहेत त्यालाच काय म्हणतात की हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स म्हणतात. अगेन हे जर तुम्हाला लक्षात असेल तर तुम्ही ह्यामधला डिफरन्स लगेच लिहू शकता. कारण हे जे पॉईंट आहेत जसं बघा की थर्ड पॉईंट आहे तो ते सगळं त्याच्यावरतीच आहे.
तर बघा कधी कधी तुम्हाला विचारलंय, जरी तुम्हाला टोटल डिफरन्स नाही विचारला तरी तुम्हाला व्हर्टिकल रेझिस्टन्स आणि हॉरिझॉन्टल रेझिस्टन्सची डेफिनेशन तुम्हाला विचारले. तर हे सगळं क्लासिफिकेशन आहे. आता आपण बघा हा तुम्ही डिफरन्स वगैरे. देन बघा की मोस्ट इम्पॉर्टंट आहे या टॉपिक मधलं, ज्याच्यावरती तुम्हाला 4 मार्कला क्वेश्चन असतोय. डिफाईन एचपीआर दॅट इज द होस्ट प्लांट रेझिस्टंट आणि त्याची डिफाईन मेकॅनिझम डिफाईन करा, असा क्वेश्चन असतो. मेकॅनिझम पण फार इझी आहे. ह्या ज्या 3 टर्म्स आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. तर बघा की होस्ट प्लांट रेझिस्टंट आपण डेफिनेशन बघितले. त्याच्यानंतर बघा सायंटिस्ट आहे आर.एच. पेंटर इन 1951 हॅज अ ग्रुप्ड द मेकॅनिझम ऑफ द होस्ट प्लांट रेझिस्टंट. अगेन तुम्हाला विचारलं जातं की होस्ट प्लांट रेझिस्टंट आहे ही जी टर्म आहे ती कुठल्या सायंटिस्टनं दिली आहे, तर ती टर्म आर.एच. पेंटरनं दिली. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आर.एच. पेंटर इन 1951. तुम्ही पुढं कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत असाल तरी तुम्हाला ते विचारलं जाते बघा, किंवा एमएससीचा वगैरे कराल तर तुम्हाला ते विचारलं जाते. बऱ्याच वेळा हा क्वेश्चन नसतो. जी होस्ट प्लांट रेझिस्टंट आहे किंवा एचपीआर जी मेकॅनिझम आहे ती कोणी दिली, तर ती आर.एच. पेंटरने दिली आहे इन 1951. आणि त्यांनी काय केलं की हा जो रेझिस्टन्स आहे किंवा एचपीआर आहे ते 3 मेन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं, जसं की अँटीजेनोसिस, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स. ठीक आहे, तर अँटीजेनोसिस जे फर्स्ट आहे बघा, त्याचं दुसरं नाव आहे नॉन प्रेफरन्स. ठीक आहे, तर त्या नॉन प्रेफरन्सशी रिलेटेड थोडं आहे बघा. जसं जो दुसरे सायंटिस्ट आहेत जसं की कोगन अँड ऑर्टम इन 1978 proposed that the term non-preference should be replaced by antigenosis. ओके, तर यांनी काय केलं की नॉन प्रेफरन्सची टर्म आहे त्या टर्मला रिप्लेस केलं आणि अँटिजेनोसिस हे टर्म दिलं. जरी तुम्ही असं लिहिलं त्या मेकॅनिझम मध्ये नॉन प्रेफरन्स, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स, हेही तुमचं करेक्ट आहे. किंवा अँटीजेनोसिस, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स हे जरी लिहिलं तरी ते तुमचं बरोबर आहे. तर कोगम आणि ऑर्टमनी काय केलं की प्रपोज दॅट टर्म नॉन प्रेफरन्स शुड बी रिप्लेस बाय अँटीजेनोसिस. तर त्यांनी त्याला रिप्लेस केलं आणि त्याला नाव काय दिलं, अँटीजेनोसिस हे नाव दिलं. ठीक आहे, दॅट इज द आर.एच. पेंटर आणि दिस मेकॅनिझम इज गिवन बाय आर.एच. पेंटर. आणि ही जी मेकॅनिझम आहे पुढे आपण डेफिनेशन बघणार आहेत किंवा काही टर्म्स आहेत त्या बघणार आहेत. तर ही मेकॅनिझम तुम्हाला कोणी दिली, आर.एच. पेंटर, हे लक्षात ठेवा. आणि जर हे रिप्लेस कोणी दिलं म्हणजे आर.एच. पेंटर आहे, त्यांनी जे काही मेकॅनिझम दिले असेल किंवा जे काही कॅटेगरीज दिलं असेल ते काय काय दिलं, तर त्यांनी नावं नॉन प्रिफरन्स, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स हे त्यांनी 3 नावं दिली. पण हे जे दोन सायंटिस्ट आहेत कोगन आणि ऑटम, यांनी काय केलं की ते जे नॉन प्रेफरन्स आहे ही टर्म त्यांनी रिप्लेस केली अँटीजेनोसिस हे नाव दिलं. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं आर.एच. पेंटरनी दिलेले टर्म कुठले आहेत, तर आर.एच. पेंटरनी जी मेकॅनिझम दिली होती त्याच्यामध्ये नॉन प्रेफरन्स, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स हे 3 त्यांनी कॅटेगरीज दिल्या होत्या, मेन कॅटेगरीज. आणि ह्या दोघांनी जसं कोगन आणि ऑर्टम यांनी काय केलं की नॉन प्रेफरन्सचं जस्ट नाव चेंज केलं आणि त्यांनी ते टर्म दिली, दॅट इज द अँटीजेनोसिस. ठीक आहे, तर हे काय की मेकॅनिझम आहे. तर जस्ट आपण हे बघणार आहे, डेफिनेशन बघणार आहे किंवा त्या टर्म काय आहेत. तर फर्स्ट आहे बघा अँटीजेनोसिस. तर याच्यामध्ये काय म्हटलंय की नॉन प्रेफरन्स. तर आपल्याला नॉन प्रेफरन्स या वर्ड मधूनच कळतंय की प्रेफर नाही करत. ठीक आहे, दॅट इज द नॉन प्रेफरन्स. आता प्रेफर तुम्हाला कळत असेल. तर त्याच्यामध्ये बघा की द टर्म नॉन प्रेफरन्स रेफर्स टू द रिस्पॉन्स ऑफ द इन्सेक्ट टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द होस्ट प्लांट which make it unattractive to the insect for feeding, oviposition and the shelter. ठीक आहे, म्हणजे बघा की नॉर्मली इन्सेक्ट काय करतात की फॉर एक्झाम्पल त्यांना जर त्यांचे एग लेईंग करायचे असले, ठीक आहे, पहिली स्टेज आहे एग्ज, आणि एग लेईंग करायची असेल तर ते पहिल्यांदा काय करतात की साईट सिलेक्शन करतात. साईट सिलेक्शन म्हणजे काय करतात की फॉर एक्झाम्पल त्याला अंडी घालायचे तर ते थोडंसं बघतील की म्हणजे आपल्याला कुठले फूड लागते किंवा आपल्याला एग्ज लेईंग करायला आपल्याला सरफेस आहे का, किंवा आपल्याला जस्ट ते साईज सिलेक्शन करतात आधी आणि मग ते तिथं एग्ज घालतील आणि पुढचं सगळं त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करतील. पण कधी कधी काय होतं की जे इन्सेक्ट असतात द नॉन प्रेफरन्स, ते काय करतात की एखादं होस्ट प्लांट किंवा एखादं प्लांट आहे ते नॉट प्रेफर करतात, म्हणजे नॉन प्रेफर करतात, म्हणजे ते प्रेफर नाहीच करत. कशासाठी, अनअट्रॅक्ट टू द इन्सेक्ट फॉर अ फीडिंग. फॉर एक्झाम्पल फीडिंगसाठी, ओव्हिपोझिशनसाठी किंवा शेल्टरसाठी. अगेन ओव्हिपोझिशन दॅट इज एग लेईंग, अंडी घालण्यासाठी किंवा शेल्टर राहण्यासाठी किंवा फीडिंग करण्यासाठी एखादं प्लांट ते प्रेफर नाही करत.
आणि त्या मेकॅनिझमला काय म्हटलं जाते, नॉन प्रेफरन्स किंवा अँटीझेनॉसिस. तर तेच तो मिनिंग आहे नॉन प्रेफरन्स. दिस टर्म रेफर्स टू द रिस्पॉन्स ऑफ द इन्सेक्ट. काय म्हटलं की नॉन प्रेफरन्स रेफर्स टू द रिस्पॉन्स ऑफ द इन्सेक्ट टू द, म्हणजे इन्सेक्ट असे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द होस्ट प्लांट, म्हणजे ऑब्वियसली the term non-preference refers to the response of the insect to the characteristics of the host plant. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले जे होस्ट प्लांट आहेत त्यांच्याकडे असे कॅरेक्टरिस्टिक्स असतात आणि ते जे कॅरेक्टरिस्टिक किंवा हेरिटेबल क्वालिटीज त्या प्लांटकडे आहेत की, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांना काहीतरी स्मेल येत असेल किंवा असे जे कॅरेक्टर आहेत त्यांच्याकडे की ते जे इन्सेक्ट आहेत त्याच्या लाईफ सायकलसाठी, फिडिंगसाठी, ओव्हिपोझिशनसाठी किंवा शेल्टरसाठी त्या होस्ट प्लांटला प्रेफर करत नाही. ठीक आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे दॅट इज द अँटीझेनॉसिस. अँटीझेनॉसिस दॅट इज होस्ट नॉन प्रेफरन्स. म्हणजे एखादं प्लांट असेल तर ते प्रेफर नाहीत करत. कशासाठी, हे फार इम्पॉर्टंट आहे बघा. अनअट्रॅक्टिव्ह टू द इन्सेक्ट फॉर फिडिंग, ओव्हिपोझिशन आणि शेल्टर. ओके. तर जस्ट तुम्ही असं लिहिलं तरी चालेल की नॉट प्रेफरिंग होस्ट प्लांट फॉर द फिडिंग, ओव्हिपोझिशन अँड द शेल्टर. जे ब्ल्यू कलर मध्ये लिहिले ते पॉईंट यायला पाहिजे. दॅट इज द अँटीझेनॉसिस. ह्या पण टर्म तुम्हाला विचारल्या जातात. तर ह्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, सम प्लांट्स आर नॉट चूजन बाय द इन्सेक्ट. अगेन आपण जे आता म्हटलं ते जे प्लांट्स आहेत, बरेचसे प्लांट्स आहेत ते इन्सेक्ट चूज करत नाहीत. नॉट चूजन बाय द इन्सेक्ट फॉर देअर फूड, शेल्टर और ओव्हिपोझिशन बिकॉज ऑफ द आयदर द absence of desirable characteristics in that plant. ठीक आहे. मी आता तेच म्हटलं काय की फॉर एक्झाम्पल ते साईट सिलेक्शन करत असतील किंवा एखादं त्यांना जर राहायचं असेल किंवा एग लेइंग करायचे असेल, ओव्हिपोझिशन करायचं असेल तर ते जस्ट बघतात की त्यांना ते डिझायरेबल आहे का, त्यांच्याकडे डिझायरेबल जे क्वालिटीज असल्या तरच ते काय करतात की तिथं एग्स घालतील. पण काय होतं की सम प्लांट्स आर नॉट चूजन बाय द इन्सेक्ट. बरेचसे प्लांट आहेत की जे इन्सेक्ट चूज करत नाहीत शेल्टरसाठी, ओव्हिपोझिशनसाठी. का चूज करत नाहीत, कारण त्यांना जे डिझायरेबल क्वालिटीज आहेत, डिझायरेबल कॅरेक्टर्स हवे आहेत जे की त्या प्लांटकडे नाही आहेत, म्हणून ते सिलेक्ट करत नाही. जसं की अब्सेन्स ऑफ डिझायरेबल कॅरेक्टरिस्टिक्स इन दॅट प्लांट लाईक टेक्स्चर, हेरीनेस, टेस्ट, फ्लेवर, देन प्रेझेन्स ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर. ठीक आहे. दॅट इज द अँटीझेनॉसिस. आता तुम्हाला त्याचा अर्थ समजला असेल. अँटीझेनॉसिस इट इज द नॉट प्रेफरिंग द होस्ट प्लांट. होस्ट प्लांटला नॉट प्रेफर करतात ओव्हिपोझिशनसाठी, शेल्टरसाठी आणि फूडसाठी. ठीक आहे. कारण का, कारण ज्या इन्सेक्टला त्यांची लाईफ सायकल कम्प्लीट करण्यासाठी जे डिझायरेबल क्वालिटीज किंवा डिझायरेबल कॅरेक्टर्स आहेत ते त्यांच्याकडे नाही आहेत, म्हणून ते नॉट प्रेफरिंग करतात. ठीक आहे. देन सच प्लांट आर लेस डॅमेज बाय द पेस्ट अँड द फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ नॉन प्रेफरन्स. आणि ऑब्विसली जर एखाद्या इन्सेक्टनी त्या प्लांटला नाही चूज केलं, नॉट चूजन बाय द इन्सेक्ट अँड नॉट चूजन बाय द इन्सेक्ट, नॉर्मली मग काय होणार आहे की इन्सेक्टनी चूज नाही केलं तर काय होईल की त्या प्लांटवरती पेस्टच येणार नाहीत किंवा तुमचे जे प्लांट आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लेस डॅमेज झालेलं तुम्हाला दिसून येईल. आणि दिस फेनॉमिनॉन किंवा सगळ्या ह्या कन्सेप्टला काय म्हटलं जाते, नॉन प्रेफरन्स म्हटलं जाते किंवा दॅट इज अ अँटीझेनॉसिस. आता हेही तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की अँटीझेनॉसिस हा जो वर्ड आपण ऐकला तर त्याच्यामध्ये काय आहे. तर जे होस्ट प्लांट आहेत ते चूज करत नाहीत. Plants are not chosen by the insect because of the absence of the desirable characters in that plant. ओके. एवढं जरी लिहिलं तरी चालेल. ते थोडंसं एक्सप्लेन करा की जसं हेरीनेस, टेस्ट किंवा फ्लेवर हे जर त्यांना जे हवे असतील ते नसतील तर ते प्लांट ते सिलेक्ट करत नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचं काय होते की लेस डॅमेज झालेलं तुम्हाला दिसून येतं आणि या टर्मला नॉन प्रेफरन्स म्हटलं जाते. देन बघा की व्हेरियस एक्झाम्पल आहेत अँटीझेनॉसिसचे. जसं बघा, हेरी व्हरायटीज ऑफ सोयाबीन अँड द कॉटन आर नॉट प्रेफर्ड बाय लीफ हॉपर फॉर द ओव्हिपोझिशन. ओके. तर याच्यामधनं कळालं असेल तुम्हाला, जी लीफ हॉपर ही एक पेस्ट आहे सोयाबीन आणि कॉटन वरती येणारी. तर ज्या हेरी व्हरायटीज आहेत, म्हणजे आपण काय म्हटले अगेन HPR इट इज द पजेसेस द हेरिटेबल क्वालिटीज त्या प्लांटकडे असतात, म्हणून ते काय करतात की हे प्लांट चूज नाही करत. जसं की सोयाबीन आणि कॉटन मध्ये सांगितले की नॉट चूजन बाय द लीफ हॉपर त्यांच्या ओव्हिपोझिशन दॅट इज एग लेइंग, अंडी घालण्यासाठी ह्या ज्या हेरी व्हरायटीज आहेत त्या प्रेफर करत नाहीत. देन बघा काय म्हटले, ओपन पॅनिकल ऑफ सोरगम सपोर्ट लेस हेलिकोवर पार्मिजेरा.
जे ओपन पॅनिकल आहे सोरगमचं, आता ते पॅनिकल वगैरे तुम्हाला माहित असेल. ॲग्रो शिकला असेल तुम्हाला. ॲरोला त्याला म्हणतात बघा. तर ओपन पॅनिकल ऑफ सोरगम व्हिच इज सपोर्ट लेस हेलिकोवर पार्मिजेना किंवा वॅक्स ब्लूम ऑन अ क्रुसिफेरस डिटर डायमंड ब्लॅक मॉथ इन अ प्लुटेला झायलोस्टेला. म्हणजे जसं हे पण तुम्ही बघितलंय बघा. जसं हे आपलं आहे क्रुसिफेरस मध्ये काय येतं कॅबेज, कॉलीफ्लॉवर वगैरे. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय वॅक्स ब्लूम ऑन अ क्रुसिफेरस विच इज डिटर म्हणजे अगेन चूज नाही करणं. डिटर डायमंड ब्लॅक मॉथ फ्लुटेला झायलोस्टेला. त्याच्यावरती वॅक्स ब्लूम हेरिटेबल क्वालिटीज बघतोय आपण. जसं की वॅक्स ब्लूम ऑन अ क्रुसिफेरस म्हणजे तुम्ही जर कॉलीफ्लॉवर किंवा कॅबेजचं जर हे बघितलं, लीव्ज बघितलं, कॅबेजचं लीव्ज बघा तुम्ही, तर तुम्हाला त्याच्यावरती असं थोडंसं वॅक्स सारखं किंवा असं थोडंसं चकाकी दिसते, जे तुम्हाला कॉलीफ्लॉवर मध्ये दिसेल बऱ्यापैकी. तर ते वॅक्स ब्लूम असते. ते का असते किंवा त्याच्यामध्ये हे हेरिटेबल क्वालिटीज आहेत त्या प्लांटकडं फॉर द डिटर किंवा फॉर द कंट्रोल ऑफ द डायमंड ब्लॅक मॉथ. ही एक पेस्ट आहे दॅट इज द DBM डायमंड ब्लॅक मॉथ पेस्ट आहे क्रुसिफेरसच्या आणि डायमंड ब्लॅक मॉथचं सायंटिफिक नेम आहे फ्लुटेला झायलोस्टेला. ठीक आहे. तर हे सगळे एक्झाम्पल आपण रिलेटेड टू द अँटीझोनोसिस लिहिले. फर्स्ट जे एक्झाम्पल आहे एक लिहिलं तरी चालेल. दॅट इज हेरी व्हरायटीज ऑफ सोयाबीन अँड द कॉटन आर नॉट प्रिफर्ड बाय द लीफ हॉपर्स फॉर द ओव्ह्युलेशन. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. सम इन्सेक्ट नॉट चोजन बाय द प्लांट. ओके. देन सेकंड टर्म आहे दॅट इज द अँटीबायोसिस. तर याच्यामध्ये काय बघा, अँटीबायोसिस म्हणजे अँटीबायोसिस रेफर्स टू द adverse effect of the host plant on an insect due to the presence of some toxic substance or a absence of required nutritional component, hence do not suffer as much damage as a normal plant. Okay. तर ह्याच्यामध्ये काय बघा, अँटीबायोसिस refers to the adverse effects on of host plant on insect. होस्ट प्लांट चा ऍडवर्स इफेक्ट इन्सेक्ट वरती होत नाही ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सम टॉक्सिक सबस्टन्स और अब्सेन्स ऑफ रिक्वायर्ड न्यूट्रिशनल कंपोनेंट्स. तर एकतर त्यांच्याकडे जे टॉक्सिक सबस्टन्स आहेत किंवा त्यांना जे लागणारे रिक्वायर्ड न्यूट्रिशन्स आहेत किंवा रिक्वायर्ड कंपोनेंट्स आहेत तर ते अब्सेन्स असतात. हेन्स डू नॉट सफर ॲज अ मच डॅमेज. ठीक आहे. तर जसं आपण आधी एक्झाम्पल बघू. जसं फॉर एक्झाम्पल हे गॉसिपॉलचं सगळ्यांना माहिती आहे बघा. गॉसिपॉल अगेन कॉटन मध्ये असते. हे एक पॉलिफिनॉल आहे विच इज अगेन्स्ट हेलिकोवर्पा आर्बिजेरा. म्हणजे ह्या प्लांटमध्ये किंवा ह्या व्हरायटीज मध्ये पॉलिफिनॉल आहे दॅट इज गॉसिपॉल कॉटनशी रिलेटेड आहे विच इज अगेन्स्ट. हा एक अमेरिकन बोलवर्म आहे. तर ह्याच्या अगेन्स्ट हे केमिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. किंवा द मोस्ट क्लासिकल एक्झाम्पल DIMBOA. तसं हे काय माहिती का 2,4-D डायहायड्रॉक्सी 7-मिथॉक्सी 1,4 बेन्झॅक्झिन 3 contained in a maize which is imparts chemical defense against the युरोपियन कॉर्न बोरर. म्हणजे अगेन इथं काय मेज आहे बघा आणि मेजची एक पेस्ट आहे युरोपियन कॉर्न बोरर. तर ही पेस्ट नाही होत कारण काय असते की मेज मध्ये डायम्बो म्हणजे हे तसंच वाचलं जातंय DIMBO ते त्याचा लॉंग फॉर्म आहे. हे केमिकल कंटेंट असल्यामुळं ही जी पेस्ट आहे युरोपियन कॉर्न बोरर ही तुमची येत नाही किंवा कमी प्रमाणात येते. तसंच इथं हे गॉसिपॉलचं पण सांगितले बघा. गॉसिपॉल अगेन्स्ट पॉलिफिनॉल आहे जे की अगेन्स्ट तुम्ही हेलिकोवर्पा आर्मिजेरासाठी यूज करू शकताय. तर हे काय की अँटीबायोसिस आहे. तर अँटीबायोसिस मध्ये काय म्हटलंय की होस्ट प्लांट ऑन द इन्सेक्ट ड्यू टू द म्हणजे इन्सेक्ट जे आहेत किंवा ज्या होस्ट प्लांटकडे काय आहेत की वेरियस अगेन ह्या काय आहेत की कॅरेक्टरच आहेत. अगेन आपण काय बघतोय HPRच बघतोय. तर त्या प्लांट मध्ये काय असतंय की प्रेझेन्स ऑफ सम टॉक्सिक सबस्टन्स त्या प्लांटकडं किंवा त्याच्यामध्ये काय असतात टॉक्सिक सबस्टन्स असतात किंवा जे इन्सेक्टला रिक्वायर म्हणजे इन्सेक्टला जे रिक्वायर्ड आहे न्यूट्रिशनल कंपोनेंट्स ते त्याच्यामध्ये अब्सेन्स असतात. ओके. जसं आपण इथं म्हटलं की प्रेझेन्स ऑफ टॉक्सिक सबस्टन्स तसंच तर त्या प्लांटकडे काय असतात की टॉक्सिक सबस्टन्स प्रेझेंट असतात. तसंच हे तुम्हाला कॉटनचं माहिती आहे बघा. कॉटन मध्ये काय असते गॉसिपॉल असते आणि गॉसिपॉल असल्यामुळं ही जी पेस्ट आहे अमेरिकन बोलवर्म ती कंट्रोल होते किंवा त्याच्याशी अगेन्स्ट ते वर्क करतंय. तसंच हे मेजचं पण सांगितलंय. तर कुठलंही तुम्ही एक्झाम्पल लिहू शकताय. ओके. तर अँटीबायोसिस म्हणजे काय की होस्ट प्लांटकडं
काय असते की प्रेझेन्स ऑफ सम टॉक्सिक सबस्टन्स, प्लांटमध्ये सम टॉक्सिक सबस्टन्स असतात किंवा काय असते त्यांच्याकडं अब्सेन्स ऑफ रिक्वायर्ड न्यूट्रिशन कंपोनंट, म्हणजे जे इन्सेक्टला रिक्वायर्ड कंपोनंट लागतात फॉर देअर न्यूट्रिशन, तर ते काय त्या प्लांटमध्ये काय असतात, अब्सेन्स असतात. दॅट इज द, किंवा ह्या टर्मला काय म्हटले की अँटीबायोसिस म्हटले. देन द ॲडव्हर्स इफेक्ट्स मे बी, ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे अँटीबायोसिसचा ॲडव्हर्स 2 नंबर ACR 2 म्यूट करा, ACR 2. देन काय म्हटलं की द ॲडव्हर्स इफेक्ट्स मे बी, म्हणजे अँटीबायोटिकचे ॲडव्हर्स इफेक्ट्स काय होतील, हे नाही लिहिले तरी चालतंय. मेकॅनिझम मध्ये जेव्हा तुम्हाला मेकॅनिझम विचारतील तेव्हा नाही लिहिलं तरी चालतंय. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की ॲडव्हर्स इफेक्ट काय होतं अँटीबायोटिकचा, रिड्यूस फेक्युंडिटी, जे ऑफस्प्रिंग होण्याचा रेट आहे तो काय होतोय की रिड्यूस होतोय. डिक्रीज साईज डिक्रीज होती. हे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते कशावरती आहेत, ॲडव्हर्स इफेक्ट इन्सेक्टला होत आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांची फेक्युंडिटी रिड्यूस होतंय, म्हणजे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑफस्प्रिंग ते काय कमी होत आहे. डिक्रीज साईज होते त्यांचे, किंवा लॉंग लाईफ सायकल, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचं 30 डेजचं लाईफ सायकल असेल तर त्याच्यामध्ये त्यांचं अँटीबायोटिक्स किंवा सम टॉक्सिक सबस्टन्स जर त्या प्लांटकडे असतील जे की नॉट युजफुल फॉर देअर लाईफ सायकल, तर त्यांची लाईफ सायकल इन्सेक्टची काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे हे जे ॲडव्हर्स इफेक्ट आहेत ते कुणावरती होत आहेत, इन्सेक्टवरती होत आहेत, हे लक्षात ठेवा. देन फेल्युअर ऑफ लार्वा अँड प्युपेट, म्हणजे ते लार्वा किंवा प्युपेल स्टेज त्यांची फेल्युअर होऊ शकते. देन फेल्युअर ऑफ अडल्ट इमर्जन्स, अगेन त्यांचे जे अडल्ट इमर्जन्स आहेत म्हणजे अडल्ट जे बाहेर येतात ते नाही होऊ शकत. किंवा इन्क्रीज मॉर्टॅलिटी रेट, अगेन त्यांचा डेड होण्याचा रेट इन्क्रीज होतोय. तर हे जर इन्सेक्ट म्हणजे समजा प्लांटकडे जर अँटीबायोसिस हे कॅरेक्टर असेल किंवा अँटीबायोसिस असेल प्लांटकडं, जसं आपण गॉसिपॉलचं लिहू शकताय, प्रेझेन्स ऑफ सम टॉक्सिक सबस्टन्स हे प्रेझेंट असल्यामुळं काय होतं की त्या प्लांट वरती जे इन्सेक्ट येणार आहेत, ओके, म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण हे म्हटले बघा, गॉसिपॉल प्रेझेंट असल्यामुळे तुमच्या हेलिकोवर पार्मिजेरा किंवा अमेरिकन बोलवर्म जे आहेत त्यांच्या लाईफ सायकल वरती इम्पॅक्ट होणार आहेत. हे इम्पॅक्ट हे कुणावर होणार आहेत, जसं अमेरिकन बोलवर्म वरती होतील. ठीक आहे, तर दीज आर द ॲडव्हर्स इफेक्ट्स मे बी ऑब्झर्व ऑन अ इन्सेक्ट. ठीक आहे, दिस इज टर्म दॅट इज अँटीबायोसिस. देन थर्ड आहे बघा टॉलरन्स. तर टॉलरन्स म्हणजे काय, सम प्लांट्स विच स्टँड विथ द डॅमेज, असे बरेचसे प्लांट्स असतात विच इज स्टँडिंग विथ द डॅमेज, म्हणजे जे त्यांना टॉलरेट करू शकतात त्या. ओके, अगेन टॉलरन्स आहे. टॉलरन्स म्हणजे काय की सम प्लांट विच स्टँड विथ द डॅमेज कॉज्ड बाय द इन्सेक्ट बाय producing more number of tillers, roots and leaves in the place of the damaged plant parts. So the plants are said to be tolerate or the particular pest. ओके, तर टॉलरन्स मध्ये काय होतं बघा की सगळे जे होस्ट प्लांट आहेत किंवा सम प्लांट आहेत तर ते स्टँड करू शकतात किंवा ते राहू शकतात विथ स्टँडिंग विथ द डॅमेजची काय म्हणायचं, टॉलरेट करू शकतात त्या डॅमेजला कॉज्ड बाय द इन्सेक्ट बाय प्रोड्युसिंग मोर टिलर्स. ओके, तर वीज स्टँड ते कसे राहणार आहेत, ते काय करणार आहेत की त्यांचे जे नंबर ऑफ टिलर्स आहेत, रूट्स आहेत, लिव्स आहेत, ते काय करणार आहेत की इन्क्रीज करणार आहेत इन द प्लेस ऑफ द डॅमेज प्लांट पार्ट. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल बघा, एखाद्या क्रॉपला जर हे आले असेल, पेस्ट आली असेल, तर थोडंसं लिव्स आहेत ते काय करतात की ते खातील आणि ते लिव्स काय होतील की डेड होतील किंवा त्याच्यावरती तुम्हाला इम्पॅक्ट दिसू शकतोय. मग एक लिव्स खराब झालं म्हणून असं नाही की तुमचं सगळं प्लांट वरती लगेच पेस्ट येणार आहे. ओके, तर ह्या पेस्टला कंट्रोल करण्यासाठी किंवा त्या पेस्टला टॉलरेट करण्यासाठी ते काय करतील की जे प्लांट्स आहेत ते काय करतात की अगेन म्हणजे बघा की झाड जसं जसं वाढत असते तसं तसे तुमचे लिव्स इन्क्रीज होत असतील. म्हणजे एका प्लांटवर जर इन्सेक्ट आले, एका लिव्स वरती इन्सेक्ट आले, तर तुम्हाला काही इतकं डॅमेज होत नाही किंवा ते प्लांट विथ स्टँड विथ द डॅमेज म्हणजे ते तसंच उभं आहे, असं नाही की लगेच एक इन्सेक्ट आला म्हणून ते प्लांट मरणार आहे. ठीक आहे, नाही मरणार. तर ते काय करते की अगेन ते काय करते, जेव्हा त्याचं ग्रोविंग होतंय तर ते रूट डेव्हलप करतंय किंवा लिव्स अगेन डेव्हलप करते, मोर नंबर ऑफ टिलर्स डेव्हलप करतंय इन प्लेस ऑफ द डॅमेज प्लांट पार्ट्स. आणि जे काही डॅमेज झालेले प्लांट पार्ट्स आहेत त्याच्या अगेन किंवा ते निघून गेल्यानंतर ते अगेन त्याच्यामध्ये टॉलरन्स क्रिएट करतंय आणि काय होते की त्याच्या आगी दुसरं लिव्स येतील, टिलर्स येतील किंवा रूट्स येतील. तर ही एक टर्म आहे टॉलरन्स. सम प्लांट्स हॅव्हिंग द किंवा विथस्टँड द डॅमेज caused by the insect by producing the more number of tillers, roots and the leaves in the place of the damaged plant parts.
ठीक आहे, दॅट इज द टॉलरन्स. देन बघा, टॉलरन्स युजली रिझल्ट फ्रॉम वन ऑर मोर ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स. म्हणजे जसं आपण इथं म्हटले, टॉलरन्स कसं होतील, टिलर क्रिएट होतील, रूट्स क्रिएट होतील किंवा ल्यूज क्रिएट होतील. अगेन हे थोडं एक्सप्लेन करून सांगितले की टॉलरन्स इन द सेन्स काही प्लांटमध्ये काय चेंजेस होतील, जसं की जनरल विगर ऑफ द प्लांट, देन रिग्रोथ ऑफ द डॅमेज टिश्यूज, ज्या रिग्रोथ झालेल्या ज्या डॅमेज टिश्यूज आहेत त्या रिग्रोथ होतात. जसं फॉर एक्झाम्पल आपलं बघा, आपल्याला कुठेही जखम झाली तर बघा की आपण आपल्यामध्ये एक रेजिस्टन्स क्रिएट होतोय आणि ती जी जखम आहे तुमची ती पूर्ण बरी होईल आणि त्याच्यानंतर तुमची नवीन स्किन होईल. ओके, तसंच प्लांटमध्ये बघा, त्यांना जर प्लांट इंजुरी झाली किंवा त्यांचं जर लिव्हज इंज्युअर झालं तर काय होईल की त्याच्यानंतर ते काय करतात की त्याच्यावरती एक रेजिस्ट करतात. म्हणजे असं नाही, आपण पण बघा, आपल्याला एकदा रक्त यायला की रक्त येतच राहते असं नाही, किंवा एखादी जखम झाली तर ते तसंच राहते असं नाही. तर आपल्यामध्ये रेजिस्टन्स क्रिएट होतोय आणि ती जखम आहे किंवा ते जे आहे ते पूर्ण तुमचं क्लिअर होतंय. ओके, तर त्या काही रिग्रोथ होती त्या स्किनची वगैरे. तसंच लिव्हज मध्ये पण काय होतं की रिग्रोथ होते किंवा तुमचे टिलर्स, लिव्हज तर ते पुन्हा क्रिएट होतात. डॅमेज ज्या टिश्यूज आहेत त्या तुमच्या अगेन इन्क्रीज होतात. देन स्ट्रेंथ ऑफ स्टेम्स अँड रेजिस्टन्स टू द लॉजिंग. देन प्रोडक्शन ऑफ ॲडिटेटिव्ह ब्रांचेस, ब्रांचेस वाढतात आणखी. देन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ नॉन व्हायटल प्लांट पार्ट बाय द इन्सेक्ट. देन कंपन्सेशन बाय द ग्रोथ अँड नेबरिंग प्लांट्स. अगेन जस्ट इतके इम्पॉर्टंट नाहीये, फक्त टॉलरन्स, एखाद्या प्लांटचा टॉलरन्स किंवा रेजिस्टन्स वाढतोय म्हणजे काय होतंय हे थोडंसं इथं सांगितले. लिव्हज इन्क्रीज होते, ब्रांचेस इन्क्रीज होतात. ठीक आहे, हे पण तुम्ही नाही लिहिले तरी चालेल इन द कन्सेप्ट मध्ये. ठीक आहे, पण इथं तुम्ही लिहायला पाहिजे प्रोड्युसिंग मोर नंबर ऑफ टिलर्स, रूट्स आणि लिव्हज. जेव्हा जर तुम्हाला 2 मार्कला विचारलं तेव्हा नाही लिहिलं तरी चालेल ते टॉलरन्स, किंवा जे मगाशी इन्सेक्टवर काय इफेक्ट होतात तेही नाही लिहिलं तरी चालेल. ऍटलीस्ट जस्ट डेफिनेशन घ्या. जसं एक्झाम्पल याच्यामध्ये काय सांगितलं की अर्ली अटॅक बाय द सोर्गम शूट फ्लाय ऑन अ मेन शूट इंड्यूस द production of few cyclorized tillers that grow rapidly and survive to produce harvestable earheads. काय म्हटले, अर्ली अटॅक बाय द सोर्गम शूट फ्लाय, म्हणजे जर अर्ली सोर्गम शूट फ्लाय, अगेन जोवारची पेस्ट आहे किंवा सोर्गमची एक पेस्ट आहे, शूट फ्लाय ऑन अ मेन शूट इंड्यूस द प्रोडक्शन ऑफ फ्यू सायक्लोराइज टिलर्स. ओके, तर याच्यामध्ये जस्ट काय म्हटलंय की जे सोर्गम शूट फ्लाय आहे याच्यामध्ये मेन शूटला त्यांच्या जर ही जर पेस्ट झाली असेल तर ते काय करतात की कशाचं नंबर ऑफ टिलर्स इथं काय करतात ते इन्क्रीज करतात. दॅट ग्रो रॅपिडली नंबर ऑफ टिलर्स सायक्लोरस, दॅट इज एकसारखं एकाच वेळी प्रोडक्शन करतात फ्यू ऑफ टिलर्स दॅट ग्रोज रॅपिडली अँड सर्वाइव्ह टू प्रोड्यूस हार्वेस्टेबल इयर हेड. आणि दॅट परत त्या सर्वाइव्ह करतात. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की विच इज आर टॉलरन्स विच स्टँड विथ द डॅमेज. इथं काय म्हटलंय, टॉलरन्स विच स्टँड विथ डॅमेज कॉज्ड बाय द इन्सेक्ट बाय प्रोड्युसिंग मोर नंबर ऑफ टिलर्स. जसं इथं आपण म्हटलंय डॅमेज, तसंच एक्झाम्पल मध्ये आपण काय म्हटलंय की जर स्वर्गम असेल किंवा जोआर असेल तर त्यांचं जे मेन शूट आहे ते जर डॅमेज झालं किंवा होत असेल तर ते काय करतात की दे प्रोड्युसिंग मोर नंबर ऑफ टिलर्स प्रोड्यूस करतात आणि मेन काय बोलायचं ते प्रत्येकाने ग्रोविंग रॅपिडली अँड सर्वाइव्ह अँड प्रोड्युसेस हार्वेस्टेबल इयर हेड. आणि ते इयर हेड तयार करतात असं म्हटलंय. हार्वेस्टिंग जसं करू शकताय असं इयर हेड तयार करू शकतात. किंवा अजून एक एक्झाम्पल सांगितलंय, LRG-41 रेड ग्रॅम फॉर अ हेलिक्वर पार्मिजेरा. हे एक आहे, पण हे तुम्ही हे चल्या सोर्गम शूट फ्लाय चल्या ज्या मेन शूटला जर इंड्यूस झालं तर काय काय होते त्याच्यामध्ये ते प्लांट काय करतंय, मोर नंबर ऑफ टिलर्स क्रिएट करतंय किंवा प्रोडक्शन ऑफ मोर नंबर ऑफ टिलर्स करतंय. ठीक आहे, तर ह्या सगळ्या काय आहेत की कन्सेप्ट आहेत किंवा इट इज द मेकॅनिझम ऑफ HPR. ठीक आहे, तर ह्या पण सगळ्या सोप्या आहेत. जस्ट आपण इथूनच बघू. HPR दॅट इज मेकॅनिझम ऑफ होस्ट प्लांट रेजिस्टंट विच इज गिवन बाय RH पेंटर. अगेन RH पेंटरने ज्या टर्म दिल्या होत्या त्या कुठल्या कुठल्या होत्या, नॉन प्रेफरन्स, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स. आणि जर कोगम आणि ऑटम मध्ये म्हणाल तर तुम्ही काय येईल, अँटीझेनॉसिस, अँटीबायोसिस आणि टॉलरन्स. ओके, म्हणजे जे कंसात आहे ब्रॅकेटमध्ये लिहिले आपण ते तुम्ही लिहा.
ठीक आहे. किंवा तुम्हाला नॉर्मली HPR ची टर्म कोणी दिली? RH पेंटरनी दिली. ओके. तर जस्ट काय आहे तेवढंच बघू आपण. अँटीजेनोसिस. अँटीजेनोसिस म्हणजे काय? इट इज नॉट प्रेफरिंग किंवा सम इन्सेक्ट नॉट चूजन बाय सम प्लांट्स आर नॉट चूजन बाय द इन्सेक्ट. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला. नॉट प्रेफर करतात. सम प्लांट्स आर नॉट चूजन बाय द इन्सेक्ट बिकॉज ऑफ द अब्सेन्स ऑफ डिझायरेबल कॅरेक्टर्स इन दॅट प्लांट. त्या प्लांटमध्ये त्यांना जे डिझायरेबल कॅरेक्टर्स हवे ते त्या प्लांटमध्ये नसतात, म्हणून ते प्लांट ते सिलेक्ट करत नाहीत. कशासाठी? फॉर द पोझिशन, शेल्टर ऑर द फूड. फॉर द फीडिंगसाठी ते प्लांट चूज नाही करत. ठीक आहे. तर हा कन्सेप्ट आहे, दॅट इज द अँटीजेनोसिस. देन अँटीबायोसिस. ओके. तर एक्झाम्पल तुम्ही ते फर्स्ट आहे ना सोयाबीन आणि कॉटनचं, तेच लिहा. एक एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल. ओके. तर अँटीबायोसिस म्हणजे काय असते की जे होस्ट प्लांट आहेत त्यांच्याकडे काय असते की प्रेझेन्स ऑफ सम टॉक्सिक सबस्टन्सेस, त्यांच्याकडे टॉक्सिक सबस्टन्स असतात किंवा अब्सेन्स ऑफ रिक्वायर्ड न्यूट्रिशनल कंपोनेंट्स. हे जे आहेत रिक्वायर्ड न्यूट्रिशनल कंपोनेंट्स कशासाठी? फॉर द इन्सेक्टसाठी. एकतर त्या प्लांटकडे काय असते? टॉक्सिक सबस्टन्स असतात किंवा केमिकल्स प्रेझेंट असते. जसं आपण कॉटनचं एक्झाम्पल बघितले बघा. कॉटनमध्ये एक पॉलिफिनॉल आहे, दॅट इज द गॉसिपॉल. आणि गॉसिपॉल जर त्यांच्याकडे प्रेझेंट असलं तर त्यांच्यामध्ये हेलिकोवर्पा आर्मिजेरा, दॅट इज द अमेरिकन बोलवर्म, ही पेस्ट येत नाही. ओके. तर सेकंड एक्झाम्पल लिहिलं तरी चालेल, वरचं लिहिलं तरी चालेल. तर तसंच काय आहे की मेजमध्ये हे जे केमिकल आहे DIMBOA, हे काय आहे? ते केमिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि ते डिफेन्स अगेन्स्ट युरोपियन कॉर्न बोरर. ओके. हे तुम्ही अॅग्रोत शिकाल बघा. हे काय आहे म्हणजे आता मला माहित नाही ते काय पॉलिफिनॉलॉजी काय आहे, हे इतकं मला माहित नाही क्लिअर. ठीक आहे. तर ते केमिकल त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. तर समजलं असेल अँटीबायोसिस. एक तर प्लांटकडं किंवा होस्ट प्लांटकडं टॉक्सिक सबस्टन्स प्रेझेंट असतात किंवा अब्सेन्स ऑफ रिक्वायर्ड न्यूट्रिशन कंपोनंट फॉर द इन्सेक्ट. जे इन्सेक्टला लागणार आहेत न्यूट्रिशनल कंपोनंट ते त्या प्लांटमध्ये नसतात. दॅट इज अँटीबायोसिस. आणि टॉलरन्स म्हणजे काय की अगेन विथस्टँड द डॅमेज. विथस्टँड द डॅमेज तुम्ही किंवा ते प्लांट राहू शकते किंवा ते जो टॉलरन्स आहे तो कसा क्रिएट करतात? बाय प्रोड्युसिंग मोर नंबर ऑफ टिलर्स, रूट्स अँड द लिव्स. म्हणजे हे प्रोड्यूस करून ते काय करतात की टॉलरन्स क्रिएट करतात आणि ते राहू शकतात विथस्टँड विथ द डॅमेज. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण एक्झाम्पल बघितले, जसं ह्याच्यामध्ये सोर्गम शूट फ्लायचं बघितलंय. तर सोर्गम शूट फ्लाय मध्ये अर्ली अटॅक बाय द सोर्गम शूट फ्लाय. तर तेव्हा सोर्गम शूट फ्लायचं जे मेन शूट आहे, मधलं जे शूट आहे ते मेन असते. ठीक आहे. तर ते काय होतंय की त्याला जर शूट फ्लायचा अटॅक झाला तर काय होतं की विच इज क्रिएटिंग द मोर टिलर्स ते क्रिएट करतात आणि त्या मोर टिलरचं काय तयार होतं? इरेड तयार होते. ठीक आहे. तर या सगळ्यांचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि दिस इज द मेकॅनिझम ऑफ द होस्ट प्लांट रेजिस्टंट. तर हा जो टॉपिक आहे HPR तो फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती नक्की तुम्हाला क्वेश्चन असतो आणि फर्स्ट टू लास्ट पर्यंत सगळे पॉइंट होस्ट प्लांट रेजिस्टंट इम्पॉर्टंट आहे. तर होस्ट प्लांट रेजिस्टंट इट इज द रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ हेरिटेबल क्वालिटी. ओके. ऍटलीस्ट तुम्हाला ती टर्म समजावी. तर जे प्लांट आहे किंवा जे होस्ट प्लांट आहे त्याच्यामध्ये काय असते की हेरिटेबल क्वालिटीज त्याच्यामध्ये असतात, विच इज इन्फ्लुएन्स द अल्टिमेट डिग्री ऑफ डॅमेज डन बाय द इन्सेक्ट. इट इज कॉल्ड एज अ होस्ट प्लांट रेजिस्टन्स. ठीक आहे. हे सगळे आपण रेजिस्टन्सचे काय बघितले? क्लासिफिकेशन बघितले. 2 क्लासिफिकेशन आहेत, 2 टाईप आहेत, इकॉलॉजिकल रेजिस्टन्स आणि जेनेटिक रेजिस्टन्स. तर इकॉलॉजीचं सगळं आपण क्लासिफिकेशन बघितले आणि त्याच्यानंतर आपण काय बघितले? जेनेटिक रेजिस्टन्सचं क्लासिफिकेशन बघितले. अगेन ते सगळं त्यातला डेफिनेशन सगळ्या इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आपण बघितला मेकॅनिझम विच इज गिवन बाय RH पेंटर. RH पेंटरनी ही मेकॅनिझम दिली आणि त्याच्यामध्ये पण ह्या 3 टर्म फार इम्पॉर्टंट आहेत. जसं इकॉलॉजिकल मधल्या पण त्या 3 टर्म. ठीक आहे. म्हणजे त्या डेफिनेशन तुम्हाला विचारतात आणि ते वर्ड यूज केला तर आपल्याला माहित व्हायला पाहिजे. ओके. तर होस्ट इव्हॅजन म्हणजे काय? होस्ट इव्हॅजन ठीक आहे. ते थोडं मी तुम्हाला सेंड करते, ते तुम्ही वाचा. होस्ट इव्हॅजन म्हणजे काय? मोस्ट ससेप्टेबल स्टेज आहे विच इज आर क्विकली पासेस वेन लेस इन इन्सेक्ट नंबर किंवा इन्सेक्ट नंबर लेस असतील. ठीक आहे. तर तुम्हाला नाही येणार लगेच. ठीक आहे.
तुम्हाला मी पीपीटी सेंड करते. बघा तुम्हाला समजलं तर बघा आणि काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा परत. संपलंय आपलं लेक्चर.